नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल फुलगोबीची भाजी ही रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सगळ्यात आधी मी फुलगोबी स्वच्छ निवडून 2 पाण्याने धुवून कढईमध्ये घेतलेला आहे। त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून थोडंसं मीठ घालून हा फुलगोबी मी गॅसवरती एक उकळी आणेपर्यंत शिजवून घेणार आहे। फुलगोबीमध्ये मीठ आणि पाणी घालून झाल्यावरती मी कढई गॅसवरती ठेवणार आहे आणि याला एक उकळी आणणार आहे। फुलगोबीला उकळी यासाठी घ्यायची की त्याचा थोडासा उग्र वास कमी होतो म्हणून। आता मी पुढची तयारी करत आहे। त्यासाठी मी कांदे चिरून घेत आहे। इथे मी मध्यम आकाराचे 3 कांदे वापरलेले आहेत आणि 2 टोमॅटो वापरलेले आहेत। इथे मी कांदा थोडासा मोठा चिरून घेणार आहे। रेग्युलर वापरतो तसा बारीक चिरलेला कांदा वापरणार नाहीये। इथे सगळे कांदे चिरून झाल्यानंतर मी टोमॅटो चिरण्यासाठी घेत आहे। टोमॅटोही मी थोडेसे मोठमोठ्याच पद्धतीने चिरून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो चिरून झाल्यानंतर फ्लावरला उकळी आली, त्यामुळे मी तो फ्लावर हलवून बघत आहे, वरची बाजू खाली करत आहे आणि फ्लावर उकळल्यानंतर मी तो एका चाळणीमध्ये ओतून घेणार आहे। फ्लावर कढईमधून चाळणीत ओतल्यानंतर मी पुढची तयारी करत आहे। ते म्हणजे मटारचे दाणे हे मी एका छोट्या पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि कढईमध्ये तेल घालून घेत आहे। तेल घालून झाल्यानंतर मी यामध्ये कांदा परतून घेणार आहे। इथे कांदा जास्त असल्यामुळे मी 2दा तो परतून घेणार आहे, अर्धा अर्धा करून। कांदा परतून होतोय तोपर्यंत मी लसूण हा थोडासा चिरून घेणार आहे। यामध्ये मी लसूण चिरूनच वापरलेला आहे, कुटून वापरलेला नाहीये। लसूण दाताखाली आल्यावरती त्याची चव छान लागते, म्हणून ह्या भाजीमध्ये मी लसूण कुटून वापरत नाहीये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण कुटूनही घालू शकता। इथे कांदा सगळा परतून झालेला आहे, तो मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि त्यानंतर कढईमध्ये मी तो चिरलेला लसूण घालणार आहे। लसूण हा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंतच परतायचा आहे। लसूण थोडासा सोनेरी रंगावरती परतून झाला की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेत आहे। जिरं आणि मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे। टोमॅटोसुद्धा मी इथे मोठमोठा चिरून घेतलेला आहे। टोमॅटो घालून झाल्यावरती हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। टोमॅटो परतून होईपर्यंत मी पुढची तयारी करत आहे, ती म्हणजे सगळे मसाले एकत्र कालून घेणार आहे। त्यात सर्वात प्रथम आधी अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा घरगुती लाल मिरचीचं तिखट, 1 चमचा जिरं पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला। हे सगळे मसाले मी थोडंसं पाणी घालून कालून घेणार आहे। ही स्टेप मी यासाठी केली आहे की कोरडे मसाले जळण्याची शक्यता असते, म्हणून मी त्यात थोडंसं पाणी घालून हे मसाले मी नंतर भाजीमध्ये वापरणार आहे। हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे टोमॅटो छान मऊ परतलेला आहे, त्यामध्ये मी परतलेला कांदा घालून घेत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये हे जे कालवलेले मसाले आहेत ते घालून घेणार आहे। मसाले घालून झाल्यानंतर कांदा, टोमॅटो आणि मसाले एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये नंतर मी हे शिजवलेले वाटाणे घालणार आहे।
वाटाणे घालून व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मी लगेचच शिजवलेला फुलगोबी घालून घेणार आहे। फुलगोबी घालून झाल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती मी यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घालून ही भाजी एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहे। यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, कारण सगळ्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे या भाजीला पाण्याची जास्त गरज पडत नाही। पाणी घालून भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी अर्धा चमच्याच्या अंदाजे आमचूर पावडर घालत आहे। आमचूर पावडरमुळे भाजीला चव छान येते। आमचूर पावडर घालून झाल्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटे मी वाफवून घेणार आहे। ते 5 मिनिटानंतर मी भाजीवरचं झाकण काढून त्यामध्ये 1 चमचा शेंगादाण्याचं कूट घातलेला आहे। शेंगादाण्याचा कूट हा अगदी ऑप्शनल आहे, घालायचा असेल तरीही चालतो, नाही घातला तरीही चालतो। शेंगादाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर घालून झालेली आहे, तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते। अशा प्रकारे थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी केली की मुलं आवडीने खातात। इथे भाजी तयार झालेली आहे, ती मी एका डिशमध्ये सर्व करत आहे। तुम्ही बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही नक्की फुलगोबीची भाजी करून बघू शकता। तुम्हाला जर माझी ही भाजीची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।